झालं का? नमस्कार, मी डॉक्टर अविनाश उत्तम खांडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी सांगोला। मी आज आपण आता दिनांक 2, 3, 4 या दिवशी आपले जिल्ह्याचे कलेक्टर माननीय कुमार आशीर्वाद सर यांच्या संकल्पनेतून व आपले जिल्हा परिषदचे CO मॅडम आणि DHO सर माननीय नवले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या तालुक्यात 3 दिवस दिव्यांग कॅम्प भरवला आहे। ह्या कॅम्पमध्ये आपल्याला दिव्यांग व्यक्तींना UDID कार्ड म्हणजे एक त्यांचं ATM सारखं किंवा याच्यासारखे त्यांची युनिक आयडेंटिटी कार्ड असतं, ज्या कार्डसाठी त्यांना वारंवार सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलला जायला लागतं। तिथं टायमिंगनुसार ते सिव्हिल हॉस्पिटल 12-12:30 वाजता बंद होतं, ते इथून जाणं तिथं ते वेळेत मिळत नाही, त्यामुळे त्यांना वारंवार हेलपाटे घालायला लागतात। हे आपल्या ज्यावेळी कलेक्टर साहेबांच्या लक्षात आलं, त्यांनी प्रत्येक तालुक्यात असे कॅम्प भरवलेत आणि आता दिनांक 2, 3, 4 हे 3 दिवस आता आपल्या तालुक्यात आहेत। तरी ह्या कोणकोणत्या दिव्यांगांनी याचा लाभ घेता येईल? कोणकोणत्या म्हणजे याच्यात आपल्याला अस्थिव्यंग आहे, नंतर पॅरालिसिस म्हणा किंवा हे स्ट्रोकचे मेडिसिन विभाग आहे, नंतर पिडियाट्रिक लहान मुलांचा विभाग आहे, नंतर अंध किंवा ज्यांना बोलता येत नाही किंवा ऐकता येत नाही अशा लोकांसाठी आहे, किंवा मग जे म्हणजे ज्यांची वाढ होत नाही मेंदूची अशांसाठी असे आपल्याकडे 6 विभाग आहेत। आणि 6 विभागासाठी आपल्याला जे सोलापूरचे मेडिकल कॉलेज आहे तिथील सगळे तज्ज्ञ लोक आलेले आहेत, ते इथंच आपल्याला त्यांचं पूर्ण किती टक्के त्यांचं दिव्यांगत्व आहे ते तपासून इथंच फॉर्म तयार करून ते देणार आहेत। आणि येत्या किती वेळेत ही चालू राहणार आहे सांगू? हे 3 दिवस आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। तरी आपल्या तालुक्यातील आम्ही आता ते ठिकाणी आपलं ट्रॉमा सेंटर ग्रामीण रुग्णालय सांगोला, तिथं नवीन बिल्डिंग ट्रॉमा सेंटर, तिथं आपले हे आहे कॅम्प चालू आहे। तरी सर्व तालुक्यातल्या लोकांनी याचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त त्यांचा फायदा होईल, त्यांनी येऊन इथं काळजी घ्यावी। ठीक आहे।